पुण्यातील ऐतिहासिक मंडई भागातील फळ बाजाराला गुरुवारी रात्री उशिरा आग लागली। सुदैवाने आग लवकर विझवण्यात आल्याने मोठी हानी टळली। मात्र या आगीत 8 फळांच्या गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। साधारण 12:30 ते पावणे 1 वाजता आग लागली। त्यानंतर अग्निशामक दलाला फोन केल्यानंतर त्यांच्या 2 गाड्या त्वरित 10 ते 15 मिनिटांमध्ये इथं पोहोचल्या आणि 4 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। 4 गाड्यांच्या ज्या मांडण्या होत्या, लाकडी मांडण्या, त्या जळालेल्या आहेत। काही रिकामे कॅरेट जळालेले आहेत। बाकी याच्या व्यतिरिक्त काही नाही। कॉर्पोरेशनने फायर ऑडिट करावं इथे अशी आमची मागणी आहे। वेळोवेळी लक्ष द्यावं आणि रात्रीचं जी लोक फिरतात त्यांच्यावर थोडंसं नियंत्रण आणून त्यांनी लक्ष घालावं। मंडईत लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणावर असला तरीही महापालिकेने अजून फायर ऑडिट केले नसल्याने अग्निरोधक यंत्रणा बसवली गेली नाहीये। व्यापाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। रात्री 12:30 वाजता आग कशी लागली हे नाही कोणी सांगू शकत। शॉर्ट सर्किट झालं का काय प्रॉब्लेम आला आग लागल्यानंतरच सगळ्यांना समजलं आग लागली। तिथून पुढे आम्हाला पण समजलं। आमच्या दोस्तांनी मला फोन केला आणि आम्ही रात्री इथं आलो। इथं आल्यानंतर 12:45ला इथं आल्यानंतर आम्ही ते फायर ब्रिगेडला फोन केला। कसबा पेठेमध्ये गाड्या आल्या। माझा 148 क्रमांकाचा फ्रूटचा गाळा आहे। मी तो व्यवसाय इथं सध्या करतो। पण आग कशाने लागली हे काय आयडिया नाही। जे मंडईमध्ये विनाकारण फिरतात तिकडं यांच्यावर या मंडईच्या महानगरपालिकेने यांच्यावर थोडे जरा दडपण आणलं पाहिजे।